माझ्या स्वतःच्या आईसाठी सांगतो, मी संजीवनी जीवन अमृत ज्यूस दिला आणि आपलं हे मध्ये जे होतं ना ते 2 प्रोडक्ट दिले. माझ्या आईचं अक्षरशः मी MRI मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्याच्यावरनं मला मेडिकलची सगळी माहिती असल्याच्यावरनं मी बऱ्याच डॉक्टरला दाखविलं, संभाजीनगरच्या डॉक्टरला दाखविलं, तिथे परभणीच्या डॉक्टरला दाखविलं, पण ते डॉक्टरचं एकच म्हणणं होतं, ह्यांचं म्हणजे शरीरातलं जो ऑइल कमी झालंय त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. मी आईसाठी इतकं खूप हे झालं. त्याच्यानंतर मुंबईला पण गेलो आम्ही. ऑपरेशन करायचं म्हणजे डॉक्टर पण कसं वय जास्त झाल्याच्या पण त्यांचं ऑपरेशन होऊ शकत नव्हतं. आमचे सिद्धेकी सर म्हणजे महाराष्ट्राच्या वगैरे त्यांची नेहमी भेट असते, पण सर म्हणले हे 2 देऊन नका माझ्या आईला. माझ्या आईला 1 महिन्यामध्ये इतका रिझल्ट आला की डॉक्टरना आता सांगितलं की तुम्ही काय घेतात, म्हणजे अक्षरशः आई माझी शेतात चालली, चालता येत नव्हतं. हे अमृत म्हणजे जे मारुतीला बजरंगबलीने जे आणलं होतं अमृत संजीवनी अमृत आणलं होतं. हे संजीवनी अमृत आहे, माणसाला जीवन देणार आणि जे आता बिमार आहेत त्यांना जीवन नीट करणार. हे संजीवनी म्हणजे एक ओलीसारखंच आहे, अमृत आहे. ज्यावेळेस लक्ष्मणाला हे लागलं होतं त्यावेळेस सगळे म्हणजे स्वतः राम असून काही करू शकत नव्हते. ज्यावेळेस मारुतीनं जे आणलं ही संजीवनी म्हणजे एक अमृत आहे. आणि हे सगळ्यांना जर केलं तर आता मी स्वतः सुरू केलेलं आहे. मला मी बरेच फरक पडले, कारण की आम्हाला रोज फिरावं लागते. त्याने इतका उत्साह म्हणजे आपल्याला सांगू शकत नाही एवढे हे. मी स्वतः म्हणजे आईसाठी मला कसं इतकं परेशान होतो, मी सगळ्या डॉक्टरला दाखवलं आणि प्रत्येक डॉक्टर म्हणू लागले त्याच्यावर इलाज काय ना ऑपरेशन करावं लागेल. पण आज मी इतका हे झालो की माझ्या आईचं नीट झाल्याच्या नंतर मी एवढा आनंदी झालो की मी हे शब्दात सांगू शकत नाही. आईचं दुःख हे फक्त मलाच माहित होतं. आणि एक तर वडिलांनाही चालू केले, वडिलांच्या डोळ्याचा प्रॉब्लेम होता, त्यांचा बी चष्म्याचा नंबर कमी झालाय. हे संजीवनी अमृत म्हणजे एक संजीवनीच आहे. बस एवढं बोलून मी हे करतो. धन्यवाद.